कुठं घेऊन आले ते मला? नक्की काय सुरू आहे यांच्या मनात? माझ्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं असेल तर तुला आणखी एक जन्म घ्यावा लागेल. पण आणखी एक जन्म घ्यायचा असेल त्याच्याआधी तुला मरावं लागेल. गाडी थांबली. आपण पोचलो का जिथं जायचं होतं तिथं? कुठं आलोय नक्की? हे आता खाली उतरलं की कळलंच. हे बघ आता सारखं सारखं विचारून सरप्राईज घालू नकोस. मला तुला एक फार मोठं सरप्राईज द्यायचं. हा आपण खाली उतरव. काय झालं? आलो त्या जागेवर आपण? नाही आता आपण त्या ठिकाणाकडे चाललोय. मी आलो सेट. काय झालं? कुठं जाते? फोन राहिला माझा. तो फोन घेऊन येतो. हे वयोमानाने विसरतोच मी आता. काय मी आलो फोन घेऊन. लगेच आलो. तू इथे सांभाळू नका या जागेवर. बरं बरं. हा गाडी घेऊन ये. खालीच्या अंगावर चिरडून टाकेल. होय साहेब. कसलं जोरात लागलं मला. मम्मींचं नेहमीच आहे. नुसतं डोक्यात हाणत असतंय मला जोर जोरात. गोल गोल फिरून पण फेकून देता खुर्चीवरती. लागलं मला जोरात. हा ना का नाकाचा शेंडा. ए सपने, चापकानं मारलं ती हसत गेली आणि फुलानं मारलं ती रडत गेली. अशी गत झाली बघ तुझी. काही नाही एवढं लागले लोक लागले एवढायला. हा तर स्वतःचा हात एकदम मारून बघा स्वतःच्या डोक्यात. कसला डेंजर लागतोय. दगडे दगड. अयो दगड म्हणती नाही का माझ्या हाताला? हा ए सपने, उलट तू माझी एकदा सोडून दोनदा खोटी शपथ वाहिलीस बघ. आणि तुला चांगला बेरा म्हणायला पाहिजे होतं उलट. त्याने भेटला आंधी आंधी म्हणते खरी आंधी तर तूच आहेस. कुठं तिथं ती काय बाई होती ग? हा खोटं बोलती. बाई होती म्हणून. जाऊ दे. असं कधी तुमचा माझ्यावर विश्वास बसलाय जो आता बसणार आहे. जाऊ दे तिकडे. सत्य काय झालं तुला एवढं नरमायला? अगं जरा कणकण आल्यासारखी वाटते का? आणि डोकं पण लय दुखायला लागलं बघ. सत्या तरी तुला सांगत होते का नाही मी का रात्रीची जागरण करून काम करत जाऊ नको म्हणून. जागरण करणं चांगलं नसते असं हजारदा मी तुला सांगितलं. कवा तरी मम्मीचं ऐकत जा की. थांब तुला ताप आहे का बघते? नाही ताप नाही अंगात तुझ्या काय. अगं हाय मम्मी, पण आतून आहे ना, आतून ताप आलाय मला. आणि मी जर वाऱ्यात गेलो ना तर तो ताप अजूनच वाढल. म्हणून ना मला असं वाटतंय की मी आराम केला पाहिजे. मी एक काम करतो, मी वर जाऊन आराम करतो. जर कोण भेटायला आलं ना तर त्यांना सांग की सत्य आजारी आहे आणि तो आराम करतोय. हा तसंच सांगते. एक काम करू, नाही तर डॉक्टरकडे जाऊ आपण. नाही तर थांब मी डॉक्टरला तिथं बोलवते. कशाला? म्हणजे कशाला उगाच? काय गरज नाही का त्याची? म्हणजे एवढं काय झालेलं नाही. ते काय झालंय, एवढ्या दिवसात माझी शांत झोप झालेली नाही ना. बरोबर आहे. ठाव आहे मला तुझी शांत झोप झाली नाही ती. त्या नेबटमुळे तुझी झोपच होत नसेल ना. तिची सेवा करायची रात दिन. कशाला तुझी झोप होते? तेच बघ, त्या बाईमुळे माझी झोप झालेली नाहीये.
त्यामुळे आता ना मला एकदम शांत झोपायचंय मम्मी. मी एक काम करतो, मी वर जाऊन आराम करतो. कोण आलं तर सांगता ना येऊ नका भेटायला म्हणून. आणि तुम्ही बी कोणी येऊ नका वर. हा 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 नाही नाही, आम्ही कोणी येत नाही तुला उठवायला. तू जाऊन आराम कर आणि शांत झोप. सत्या सोडवायला येऊ का तिथवर मी तुला? नाही नाही नाही, सोडवायला कशाला, मी जातो ना, तू कर तुझं काम, मी जातो. जा कर आराम. हा बेट असताना की माझ्या लेकराला नीट शांत राहू दिली नाही कधी, आणि आता नसताना मी त्रास आहे माझ्या लेकराच्या जीवाला. चांगलंच कंडवला मम्मीला. आता काही ती वर येणार नाही. पण चुकून जर वर आली तर तिला असं वाटलं पाहिजे की मी तर झोपलोय. बलमा चल, गाडी काढ लवकर. तू लोकेशन टाक. हा चल. काय इथं का घेऊन गेलाय तात्या वाघमारेंना? बघू. हे बघ, अरे हायवेच्या बरोबर मध्ये दाखवते लोकेशन. तर तात्या वहिनीनं हायवेला का घेऊन गेला असेल? बलमा वाघमारेंच्या जीवाला धोका आहे. चल लवकर, चल गाडी काढ, चल पटकन. मला तुरुंगात पाठवून जसं तू माझी स्वप्ने चिकटली होतीस ना मंजिरी वाघमारे, तसं मी तुला चिरडून टाकणार आहे. यांनी मुद्दाम मला रस्त्याच्या बरोबर मध्ये उभं केलं. मला खरंच दिसते का नाही ते बघायला. देवा, तुझ्या कृपेनं माझ्या पोटी 2 सोन्यासारख्या पोरी जन्माला आल्या बा. माझ्या वाट्याला जी गाव आले ते संभे सोसून दोघींनी बी लहानाचं मोठं केलं नाही. पण आता दोघींच्या बी आयुष्यात लई खडतर प्रवास सुरू आहे. एकीच्या आत दुसरा जीव आहे आणि एकीची दृष्टीच गेली. माझ्या मंजूच्या वाट्याला या वयात ह्यो अंधार आलाय देवा. माझी तुला हात जोडून एकच प्रार्थना आहे, लवकरात लवकर माझ्या मंजूच्या आयुष्यातला ह्यो अंधार दूर कर.
आणि त्याची दृष्टी परत आण देवा. माझ्या मंजूच्या डोळ्यातला आनंद मला अतिसारखाच दिसू दे देवा. तुझ्या प्रकाशानं माझ्या लेकीच्या आयुष्यातला अंधार कायमचा दूर होऊ दे. हमरे हमऱ्या ग दिवा विजला. वय की ग आपल्या मंजूच्या आयुष्यात आणखीन काही वाईट तर नाही ना ग होणार. आई तू काळजी नको करू, आपण लगेच तिला भेटायला जाऊया. हो चल. देवा, मरणाच्या अगदी दारात उभी आहे मी आता. मला दिसते हे जर समोर आलं तर तात्यासाहेब मला सोडणार नाही आणि मी जागची हल्ले तर जीवानीशी जाणार आहे. देवा, आता इथून माघारी फक्त तूच नेऊ शकतोस. आज माझ्या नशिबात फक्त मरण लिहिलं असेल तरी ते मान्य आहे मला. फक्त ते सत्याच्या कुशीत यावं एवढीच अपेक्षा आहे माझी. ती तेवढी पूर्ण कर. कुठे गेला तू? मागे वळव गाडी, मागे फेर. हे बघा साहेब, मला जमणार नाही, कारण मला माझा जीव प्यारा आहे.
तुम्ही एक काम करा की तुम्ही दुसरा माणूस शोधा, मला जमणार नाही. अरे मी तू तात्यासाहेबाचा फोन भया त्यांनी भेटलं सोडायला तर येत नसतील ना परत. हॅलो तात्यासाहेब बोला की. सत्य आहे का घरी? सध्या हाय की खोलीत झोपलाय त्याची जरा तब्येत बरी नाही ना. त्याने वर जाऊन बघा खरंच आहे का तो? अहो नाही आत्ताच म्हणजे खोलीतच आहे त्याची तब्येत बरी नाही. त्याच्यामुळे उगाच कशाला त्याची झोपमोड करू. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. वर जाऊन बघा आहे का तो, नाही तर तुमचं खासदारकीचं तिकीट कापतो मी. जाऊन बघा वर. नाही जाते हा जाते. हॅलो तात्यासाहेब, अहो सत्य तर शांत झोपलाय की. नीट पाहिलं ना? अहो त्याच्या खोलीतनच बोलते मी. हे काय माझ्या समोरच झोपलाय. पण असं काय विचारताय तुम्ही? काय अर्जंट काम होतं का त्याच्याकडं? कट केला फोन. सत्य तर लय शांत झोपलाय. ताप बीप वाढला असेल का ह्याचा? नग सत्या म्हणला होता का मला उठू नकस म्हणून. झोपलं नाही ना लेकरू, सारखं काम करत होतं. जाऊ दे झोप. सॉरी म्हणजे तुला वाट बघायला लागली. ते फोन घ्यायला गेलो, तिकडेच एक फोन आला, तिकडेच बोलत बसलो. विसरलोच मी तू इकडे उभी आहे. तात्यासाहेब खोटं बोलू नका माझ्याशी. दिसत नसलं तर ऐकू व्यवस्थित येते. गाड्यांचा आवाज ऐकला मी खरंच आंधळी आहे की नाही हे बघण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभं केलं ना तुम्ही मला. बरोबर ना? अहो काय गरज होती करायची? अहो एकदा येऊन माझ्याशी बोलला असतं तर चाललं असतं. तुमचा विश्वास बसण्यासाठी पुरावे दिले असते मी. पण तुम्ही माझा जीव धोक्यात घालायला निघालात. अहो मुलगी म्हणता ना मला स्वतःची, तरी असं केलं तुम्ही. नाही हे बघ, हे अजिबात असं काही नाही. माझ्या मनात सुद्धा असं काही येऊ शकत नाही. तरी पण तुला असं वाटतंय की माझं वागणं थोडं चुकीचं आहे असं. ठीक आहे, आपण बाकीचं घरी जाऊन बोलू. घरी जाऊन बोलू. हो ताई ऐका ना. मंजू! हो ताई ऐका ना आमचं. मंजू दीदी, दादा सांग ना. कुठे आहे माझी मंजू? मंजू दीदी. पूर्व मॅडम, तुम्ही इथं कशा? एक काम आहे माझं महत्वाचं, त्यासाठी आली. मागच्या एका प्रकरणात एका आरोपीला साक्षीदार म्हणून तात्यासाहेबांचं नाव आलं. त्याबद्दल जरा चर्चा करायची त्यांच्यासोबत. पण तुम्ही इथे का आलात? मंजूला भेटायला आलो आम्ही, पण ती कुठंच दिसत नाही. मंजू, हे मंजू खाली आहे की ग बाळा? एक मिनिट. मंजिरी वाघमारे, त्या पण इथे आल्यात का? हो. का पण? त्यांचं काही काम आहे तात्यासाहेबांकडे? नाही, मंजू इथंच राहते तात्यासाहेबांच्या घरी. हे मंजू, हे पोरी ही आहे की ग खाली? भेटू दे की ग तुला? अहो ताई, मंजूताई घरात नाहीयेत. त्या मगाशी तात्यासाहेबांसोबत बाहेर गेल्यात. बाहेर गेल्या? कुठं गेलेत काय सांगितलं का? नाही, काहीच नाही.
आमरे कुठं गेली असेल ग मंजू? सुखरूप असेल ना ती? आई तू काळजी नको करू. तात्यासाहेब येईपर्यंत आपण इथंच थांबू. बस तोपर्यंत या. तात्यासाहेब मला इथं का घेऊन आलेत? बहुतेक यांना संशय आला असणार आहे. मला वाचवायला सत्यच आला होता ते. पलमा गाडी पळव. हा सत्या घाई करून काय उपयोग आहे आता वहिनी सुखरूप आहेत ना, त्यामुळे टेन्शन नाही. अरे मम्मीला खोटं बोलून आलोय मी बलमा. झोपायच्या ठिकाणी उशा ठेवून आलोय तिथं. त्यामुळं घरी लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे. तू गाडी पळव. अरे नाही तात्याला कळत. वर जाऊन तात्या काय बघणार आहे का? तू झोपल्यास का उठलायस ती? अरे तात्या आला तर त्याचा काही भरोसा आहे का? त्यात मम्मी घरात आहे. तिला कळलं तर ती त्या तात्याला लगेच कळवल. तुला कळत कसं नाही? तू गाडी पळव. काय झालं? अरे बलबा काय झालं? गाडी कशी बंद पडली बलमा? सत्य बहुतेक तेल संपलेस. काय पेट्रोल संपलं असेल? अरे मग ही गाडी कशाला घेऊन आलास? तू तात्या पोचला असेल तिथं. तू जर माझ्या खोलीत गेला तर काय होईल कळतंय का तुला? सगळं भांड उघडं पडलं ना आपलं. बोल की दादा. हॅलो जयद्या, कुठं आहेस तू? हो घरीच आहे मी. तो तात्या आला असेल घरी, जरा बघ आलाय का? अरे होय दादा, तात्या आलाय आणि वहिनी बरे त्याच्यासोबत. बरं तू एक काम कर, तू माझ्या रूम मध्ये जा आणि माझ्या जागी झोप. डोक्यावर पांघरून घेऊन झोप. तुला बाकी सगळ्या नंतर सांगतो. अरे पण दादा, तात्यांनी चादर काढून माझा चेहरा बघितला तर? अरे बिंग फुटायचं आपलं सगळं. म्हणून तर सांगतो ना तुला, तोपर्यंत जाऊन झोप. वेळ मारून नाही फक्त. मी आलो. हा सत्याच्या घरी आलो आपण. काय हा इकडं का घेऊन आलाय मला? माझं थोडंसं काम आहे मम्मी बाईकडं. चल आपण जाऊ. नाही तुम्ही जा, मी नाही येणार आहात. अगं लगेच परत येऊ आपण. चल. तात्यासाहेब प्लीज नका आग्रह करू. या घरात परत पाऊल ठेवायची इच्छा पण नाही आहे माझी. उगाच माझ्यामुळे त्या मम्मी साहेबांचं तोंड चालायला नको परत. पाहिजे तर मी थांबते, तुम्ही जाऊन या. ठीक आहे ठीक आहे, तू थांबितच, मी लगेच आलो. तात्यासाहेब मला सत्याच्या घरी एवढ्या लगेच घेऊन आलेत खरं, पण एवढ्या कमी वेळात सत्या इथं पोचणं लय कठीण आहे. सत्या, अरे कुठे आहेस तू? लवकर पोचला नाहीस तर सगळी गडबड होईल.